या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी फुलपगारे सरांना सांगत असते की मला ती अक्षरा शाळेमध्ये नको आहे, तिला नोकरीवरून काढून टाका. आणि ते ऐकून फुलपगारे सरांना तर मोठा धक्काच बसतो. ते भुवनेश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करतात की मॅडम प्लीज असं करू नका. मात्र भुवनेश्वरी काही ऐकायला तयारच नसते. ती फक्त म्हणत असते की मला अक्षरा शाळेत नको आहे, तुम्ही तिला काही कारण सांगा आणि नोकरीवरून काढून टाका. त्यावर फुलपगारे सर भुवनेश्वरीला म्हणतात की अक्षरामुळे आपली शाळा चालते, ती मुलांना खरंच खूप चांगलं शिकवते, ती एक आदर्श शिक्षिका आहे. जर तिला नोकरीवरून काढून टाकलं तर मग आपल्या शाळेचं काय होईल. मात्र भुवनेश्वरी काही ऐकूनच घेत नाही. उलट ती फुलपगारे सरांना धमकी देते की जर तुम्ही तिला शाळेतून काढलं नाही तर मग मला तुम्हाला नोकरीवरून काढून टाकावं लागेल. आणि ते ऐकून फुलपगारे सर घाबरतात. दुसरीकडे अक्षरा तिच्या वर्गातील मुलांना शिकवत असते आणि शिकवून झाल्यानंतर ती मुलांना अवांतर वाचनाची आवड लागावी म्हणून गोष्टींची पुस्तकंसुद्धा वाचायला देते. ती मुलांच्या बारीक सारीक शंकांचं निरसन करत असते, त्यांच्याशी प्रेमाने बोलत असते आणि त्यामुळे मुलंसुद्धा तिच्यावर खूप खुश असतात. दुसरीकडे फुलपगारे सर हेच सगळं भुवनेश्वरीला समजावून सांगत असतात की अक्षरा एक आदर्श शिक्षिका आहे, ती मुलांना खूप छान पद्धतीने समजावते, शिकवते, त्यांचे एक्स्ट्रा क्लाससुद्धा घेते. सगळ्या पालकांना आणि सगळ्या शिक्षकांना माहिती आहे की अक्षराकडून कधीच काही चूक होऊ शकत नाही. परंतु भुवनेश्वरी म्हणत असते की त्या किती परफेक्ट आहेत हे मला आणि तुम्हाला माहिती आहे. उगाच तेच तेच पुन्हा पुन्हा मला सांगत बसू नका. तुम्हाला त्यांना जे काही कारण द्यायचं आहे ते कारण द्या, पण त्यांना नोकरीवरून काढून टाका. यापुढे आम्हाला ते आमच्या शाळेत नको आहे. मात्र फुलपगारे सर स्पष्टपणे म्हणतात की मॅडम माफ करा, पण मी असं नाही करू शकत. आणि ते ऐकून भुवनेश्वरी चिडून म्हणते की ठीक आहे, जर तुम्हाला तिला शाळेतून नसेल काढायचं ना तर मला या शाळेवरून बुलडोझर फिरवावाच लागेल, कारण तसंही या शाळेतून मला कोणताही फायदा होत नाही. आणि ते ऐकून फुलपगारे सर म्हणतात की मॅडम फायदा होत नसला तरी आपण ज्ञानदानाचं चांगलं काम तर करतोय ना. परंतु भुवनेश्वरी म्हणत असते की कशाचं ज्ञानदान, जर तुम्हाला जेवणाऐवजी ज्ञान वाढलं तर तुमचं पोट भरेल का, नाही ना. माणसाला पैसा लागतो, बाकी काही नाही. आणि तसंही या शाळेवर आमचं काही आलेलं नाही आहे, पण आम्हाला काही फायदासुद्धा होत नाही. त्यामुळे जर तुम्ही तिला शाळेतून काढून टाकलं नाही तर शाळेवर बुलडोझर आम्ही फिरवणार. आणि ते ऐकून फुलपगारे सर खूप घाबरतात. मात्र तरीही ते अक्षराला नोकरीवरून काढण्यासाठी नकार देतच असतात. आणि मग भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, आता आम्हाला जे करायचं आहे ना ते आम्ही करू. आणि मग ती फोन ठेवून देते आणि दुर्गीला बोलावून घेते. ती दुर्गीला सांगते की आता मी जे काही सांगते ते काम लवकरात लवकर कर. आणि त्यावर दुर्गी हो म्हणत लगेच कामाला सुरुवात करते. दुसरीकडे तो मदन एके ठिकाणी चाललेला असतो. तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो आणि त्याला थांबवतो. तो रागातच मदनला म्हणत असतो की या गाडीच्या बाहेर या. तर मदनही चिडून म्हणतो की ही काय बोलायची पद्धत झाली का. आणि मग ते दोघेजण याच गोष्टीवरून एकमेकांशी वाद घालू लागतात. मदन अधिपतीला म्हणत असतो की जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल ना तर प्लीज म्हणा, तुम्हाला कधी कोणी प्लीज बोलायला शिकवलं नाही का. आणि त्यावेळी अधिपतीला एक प्रसंग आठवतो. त्यामध्ये अधिपती अक्षराकडे त्याचा शर्ट मागत असतो. तर अक्षरा त्याला सांगत असते की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा आपण ती नम्रपणे मागायची असते आणि प्लीजसुद्धा म्हणायचं असतं. आणि मग अधिपती त्याच आठवणींमध्ये हरवून जातो. तर मदन विचारतो की काय चाललंय तुमचं, तुम्ही मला थांबवलंय ना, मग काय बोलायचं आहे ते बोला. तर अधिपती म्हणत असतो की तुम्ही आधी बाहेर या. तर मदन म्हणतो की तुम्ही प्लीज म्हणा. आणि मग अधिपती नाईलाजाने म्हणतो की प्लीज तुम्ही बाहेर या. आणि मग मदन गाडीतून बाहेर येत त्याला काय झालं आहे ते विचारतो. अधिपती त्याला म्हणत असतो की मला खरं खरं सांगा, तुम्ही आमच्या मास्तरीणबाईंना कधीपासून ओळखता. तर मदन म्हणत असतो की मी तुम्हाला हे उत्तर नाही देणार, कारण तुम्ही अक्षरासोबत जे काही वागताय ना ते खूप चुकीचं आहे. आणि ती तुमची बायको आहे ना, मग सरळ तिच्याशी बोलायचं सोडून इथे माझ्याकडे का तिची चौकशी करताय. आणि मदनच्या अशा बोलण्यामुळे अधिपती अजून चिडतो. मात्र मग त्याला काल घडलेला सगळा प्रसंग आठवतो. आपली चूक झाली आहे हे तो मान्य करतो आणि मदनला म्हणतो की काल मी खूप रागात होतो म्हणून मास्तरीणबाईंसोबत तसं वागलो. तर मदन म्हणत असतो परंतु अक्षरासारखी मुलगी तुमचं असं वागणं डिझर्व करत नाही. ती किती हुशार, गुणी आणि सर्व गुण संपन्न मुलगी आहे, तुम्हाला माहीत नाही का. ती तुमची बायको आहे.
पण तरीही तुम्ही तिचा रिस्पेक्ट करत नाही, तिच्याशी वाटेल त्या पद्धतीने बोलता आणि त्याचं असं बोलणं ऐकून अधिपती खाली मान घालतो. दुसरीकडे अक्षरा तिच्या वर्गातल्या मुलांना शिकवत असते, तर इकडे अधिपती आणि मदन बोलत असतात. अधिपती मदनला म्हणत असतो की सांगा तुम्ही आमच्या मास्तरीणबाईंना कधीपासून ओळखता. त्यावर मदन म्हणतो की जेव्हा तुम्हाला अक्षरा हे नाव माहितीही नव्हतं ना तेव्हापासून. अक्षरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिच्या नवऱ्याबद्दल ना एक वेगळीच कल्पना माझ्या मनात होती, परंतु तुम्ही काल माझ्या समोर आलात आणि मला कळलं की अक्षराने किती मोठी चूक केली आहे ते. खरंच तुमच्याशी लग्न करून ना तिचं आयुष्य उद्ध्वस्त झाले. आणि मदनचं असं बोलणं ऐकून अधिपतीला खूप वाईट वाटतं. तर मदन म्हणत असतो की अक्षराला मी परदेशी येण्यासाठी मदत करणार होतो, परंतु तिला तिच्या कुटुंबाला तिच्या देशाला सोडून जायचं नव्हतं. ती तिच्या प्रिन्सिपल्सवर ठाम राहणारी मुलगी आहे आणि ती हे सगळं सहन करते ना ते फक्त तुमच्यासाठी, कारण तिला तुमचा संसार वाचवायचा आहे, तिच्या फॅमिलीला सपोर्ट करायचा आहे. मात्र तुम्ही तिच्या पाठीशी ठामपणे उभेसुद्धा राहू शकत नाही आणि म्हणूनच अक्षराला हे सगळं सहन करावं लागते. आणि मदनचं असं बोलणं ऐकून अधिपती म्हणतो की आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो, पण त्याचं खरं खरं उत्तर द्या. मास्तरीणबाईंनी आमच्यासोबत लग्न केलं म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं तुम्हाला वाटतंय की त्यांना वाटतंय? आणि ते ऐकून मदन तर गप्पच बसतो. दुसरीकडे भुवनेश्वरी सरळ शाळेत येते. फुलपगारे सर घाबरूनच तिला विचारतात की मॅडम तुम्ही इथे का आला आहात? तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्ही आमचं काम ऐकलं नाहीत ना, मग म्हणून आम्हालाच इथे यावं लागलं. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच दुर्गी शाळेतीलच एका मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना घेऊन येते. त्या मुलाच्या डोक्याला जखम झालेली असती, रक्त वाहत असते. त्या मुलाचे आई वडील खूप आरडाओरडा करत असतात. दुर्गी नाटक करत भुवीला म्हणू लागते की अगं बघ ना ताई, मी यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला पण हे काय बाहेर थांबलेच नाही, सरळ आतमध्ये आले. तर भुवीसुद्धा नाटक करत त्यांना विचारत असते की कोण आहात तुम्ही आणि काय झालं या मुलाला? तर त्या मुलाची आई नाटक करत सांगू लागते की त्या अक्षरा मॅडमने बघा माझ्या मुलाला किती मारलंय ते. तर तो मुलगासुद्धा रडतच म्हणत असतो की हो मला अक्षरा मॅडमनेच मारलंय. आणि मग ते दोघेजण खूप आरडाओरडा करू लागतात. तर फुलपगारे सर म्हणत असतात की तुमच्याकडून काहीतरी गैरसमज झाला आहे. अक्षरा कधी मुलांना हातसुद्धा लावत नाही, ती अशा पद्धतीने कोणाला कधी मारूच शकत नाही. मात्र त्या मुलाचे आईवडील काही ऐकायला तयारच नसतात. ते अक्षरावर वाटेल ते आरोप करत असतात आणि पोलिसांना बोलावण्याची धमकीसुद्धा देतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती सरळ अक्षराच्या घरी जातो आणि तो अक्षराच्या वडिलांना विचारतो की तुम्हाला सुद्धा असं वाटते का बाबा, मास्तरीणबाईंचं आमच्याशी लग्न झाले म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे? आणि त्यावर अक्षराचे बाबा म्हणतात की हो मला असंच वाटतंय. आणि ते ऐकून अधिपतीला वाईट वाटते. तर दुसरीकडे जेव्हा अक्षरा त्या फुलपगारे सरांच्या केबिनमध्ये जाते तेव्हा तेथील प्रकार बघून तिच्या लक्षात येतं की या सगळ्याच्या मागे भुवनेश्वरीच आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.